की दिल्लीचा बादशाह औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांना एवढा घाबरत का होता, त्यांनी शिवाजी महाराजांची एवढी धास्ती का घेतली होती. तर त्याचं कारण आहे इथे की जेव्हा शहजादा औरंगजेब आणि अफजल खान याची समोरासमोर लढाई झाली कल्याणी किल्ल्याजवळ, तेव्हा अफजल खानाची ताकद, त्याचा दरारा आणि त्याची युद्ध करण्याची नीती या गोष्टींचा औरंगजेबाला पुरेपूर अंदाज आला होता आणि म्हणूनच औरंगजेब तिथून पळून गेला होता. पण मित्रांनो, ज्यावेळी हाच अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याच्या हेतूने प्रतापगडाच्या पायथ्याशी आला होता, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी ह्याच अफजल खानाला अतिशय हुशारीने आणि धैर्याने त्याचा वध केला होता, त्याचा कोथळा फाडला होता. ह्या सगळ्या गोष्टी औरंगजेबाला कळाल्या होत्या आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे युद्धामध्ये, युद्धनीतीमध्ये किती चपळ आहेत, किती हुशार आहेत, त्यांचं शौर्य काय आहे आणि त्यांचं धाडस काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अंदाज ह्या औरंगजेबाला चांगलाच आला होता. आणि म्हणूनच अशा रणधुरंधर छत्रपती शिवाजी महाराजांना समोरासमोर जाण्यास औरंगजेब बादशाह असला तरी तो घाबरत होता. आणि म्हणूनच मित्रांनो, मला असं वाटतं की अफजल खानाचा वध हे एक फार मोठं कारण आहे, ज्याच्यामुळे दिल्लीचा बादशाह औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांना समोरासमोर जाण्यास किंवा लढाई करण्यास घाबरत होता. तर मित्रांनो, यावर तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊंचा विजय असो. धन्यवाद.